स्टार खेळाडू रेडी होत आहेत. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा तेजस मात्रेनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीचं आमंत्रण दिलंय ते गावदेवी गावठाण टीम. आज विज्युअल सलामीची जोडी सेम ॲज इट इज लास्ट मॅच. करण मडवी आणि अमित नाईक सज्ज होतील. तर जाऊया मॅच कडे. ऐकूया पुन्हा एकदा अमित मात्रे यांचा आवाज. स्टॉट गए थे. धन्यवाद पाटील सर. प्रसन्न पाटिल. करण माडवी के लिए गुड बॉल. प्रसन्न अच्छी लेंथ के ऊपर गेंद को फेंका और करण माडवी ने इस बार इस गेंद को खेलने का प्रयास किया था, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन नहीं हुआ है. क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखाने होता है. प्रसन्न टू मडवी. गेंद खराब होगी. ऑप्शन से ज्यादा ही बाहर है. अंपायर ने वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ आप देखा जाए तो यहाँ गावदी गावटान का खाता ओपन हो चुका है 1 रन. अभी तक किशोर की 4 गेंदें शेष. 3 ओवर का ये मैच है. सेकंड राउंड का दूसरा मुकाबला. प्रसन्ना लेफ्ट हम राउंड विकेट से गेंदबाजी और ये गेंद वाइड ऑफ स्टंप से ज्यादा बाहर चली गई और अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 2 रन. 2 गेंदें अच्छी, 2 गेंदें खराब. और ये हवा में जरूर है, लेकिन डिक्लर्स जोन में गेंद चली गई लगता है. लेकिन क्षेत्र रक्षण अच्छा. एक सिंगल मिलेगा और स्कोर गएगा गावदी गावठान का 3. इस बार अमित नाइक पहली दफा गेंद को फेस करेंगे. पिछले मैच में 51 रनों की नॉट आउट पारी खेली थी, उसमें 6 छक्के थे.
एक चौवा, कई डबल सिंगल थे। अभी पहली दफा राइट हैंड बल्लेबाज प्रसन्ना के गेंदबाजी का सामना करेंगे। बाएं हाथ के गेंदबाज है और दाएं हाथ के बल्लेबाज है। और ये बॉल देखिए, टप्पा पीछे रखा लेकिन क्या गेंद उछल गई। ये रबर बॉल ऐसा ही है, जब पीछे रखेंगे तो ज़्यादा उड़ती है। और उस तरह से इस बार देखा जाए गेंद देखने को मिल चुका है, कोई रन नहीं है। आखिरी 2 गेंदें शेष इस फर्स्ट ओवर की। और बैकफुट जाकर इस स्ट्रोक को खेल दिया है, लेकिन अक्षय पवार गेंद को उठाने जा रहे हैं, लेकिन यहाँ सही थ्रो, लेकिन रन मिलेगा बस एक। नाइक को, नाइक ने खाता ओपन किया, करण ने खाता ओपन किया और गौदी गाउठान का स्कोर पहुंचा है 4 के घर में। अंतिम बॉल शेष इस फर्स्ट ओवर की। आखिरी गेंद, अंतिम बॉल के ऊपर प्रसन्ना के कितने रन आएंगे। करण मडवी इस अंतिम बॉल का सामना करेंगे, जो व्यक्तिगत 1 पे खेले 3 गेंदों का सामना किया। और ये गेंद वाइड, थोड़ी सी लेंथ बिगड़ गई है। 3 वाइड फेंके प्रसन्ना ने इस ओवर में। और शॉट अच्छा है, शॉट अच्छा है, लेकिन फील्डर मौजूद होगा वहां। ये चली 6 रन के लिए। शानदार स्ट्रोक इस बार देखा जाए तो कवर पॉइंट के क्षेत्र में। और क्या 11 रन बोर्ड के ऊपर। ओवर की समाप्ति प्रसन्ना का ये ओवर हुआ खत्म, लेकिन आखिरी गेंद थी, इसके ऊपर उन्होंने छक्का लगा दिया करण मडवी ने। और 6 के साथ गाउठान का स्कोर 11 विदाउट लॉस से काम। आखिरी 12 गेंदें शेष। और जब तक हमारे आयोजकर्ता रचित पाटिल जी खाना नहीं जल्दी खाएंगे, तब तक चाय का बंदोबस्त होना कठिन है, ऐसा खबरीलाल का कहना है। जितेगर जी फील्डिंग में परिवर्तन करेंगे। दाया बाया कॉम्बिनेशन मैदान के अंदर है। काकड़े जी और टेम्बे जी, माफ कीजिए, सुनील जी मैदान के अंदर गए हैं। इस बार देखा जाए बारिश में ककड़ी और मैच में काकड़े हो जाता है तो बड़ा मजा आता है। बॉल दो, अंपायर के पास है। अंपायर तुम्हें मालूम नहीं है, आजकल का खिलाड़ी नहीं, उस जमाने में बॉल बहुत पकड़े हुए उन्होंने, जब क्रिकेट खेलता था तब। मेरे को ऐसी और दो। ये एक सत्यवान और वलोली के हमारे सत्यवान महात्री, हाँ अंपायर दोनों। उस जमाने में क्रिकेट सत्यवान काकड़े जी अच्छे खेलते थे। और कहूँ ने जजमेंट भी बहुत है। पहले शादी से नटखट बहुत थी। एक टाइम होता है आदमी का। लेकिन 11 रन बोर्ड के ऊपर। सील तोड़ो, कुछ डरने का नहीं। क्या उसमें है, क्या हाय वो हाय। देखिए वो शब्द मैंने कहने के बाद काकड़े जी गाली गाली हंस रहे। ये इंपॉर्टेंट बात है। 11 स्कोर हो चुका है। अनुभव ही सर्वश्रेष्ठ है। बंद कर। और अभी गेंदबाज आ चुके बॉलिंग मार्ग पर नयन जी भगत। कोर्ट का पहला दूसरा ओवर लेके गाउठान बनाम आदर्श पनवेल के बीच मुकाबला। दोनों टीम मजबूत टीम है, लेकिन जीत किसकी होगी ये महत्वपूर्ण है। क्रिकेट है। वर्ल्ड कप में ऑस्ट्रेलिया ने अफगानिस्तान को परास्त कर दिया था, लेकिन अब भी अफगानिस्तान ने इस वर्ल्ड कप में ऑस्ट्रेलिया को परास्त कर दिया। लेकिन मैक्सवेल की पारी क्या थी, खतरनाक थी। अगर शरीर से गेंद दूर रखते अफगानिस्तान वाले तो मैक्सवेल मारता नहीं था। उनके दिमाग के अंदर एक ही था, उनके सामने ही बॉल देते थे तो मैक्सवेल ठोकता था। आखिरी 12 गेंद शेष, सेकंड ओवर चालू।
अमित नायक स्ट्राइक के ऊपर व्यक्तिगत 1 पे, करण मडवी खेल रहे 7 पे। टीम का टोटल स्कोर है 11 विदाउट लॉस। गौदी का उठान मस्त बॉल, और नाइक का ये पवित्र था खेलने का, ये मंसूबा फेल हुआ। और इस बार सिंगल मिलेगा, डबल मिलेगा, कोई नहीं, 1 ही रन। तेजस मात्री जी की चतुराई देखिए, उन्हें सब कुछ पता है क्या करना क्या नहीं, और स्कोर आगे जा रहा है 12। हाँ, ये देखिए उनकी जर्सी देखिए 100 नंबर की, 2 साल पहले की ये जर्सी आदर्श पनवेल की है। बहुत उनके पास स्टॉक बहुत है तेजस मात्री जी। हाँ मडवी साहब, नहीं 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 भाई, मडवी को ऐसी गेंद नहीं देने का। तो मडवी को फुल टॉस देगा तो मारेगा 100%। 6 आया और स्कोर आगे गया है 18। दूसरा छक्का मडवी के बल्ले से आया। 18 पे स्कोर, दूसरा ओवर जारी है। चौथी डिलीवरी होगी, आखिरी 3 गेंदें शेष, और ये वाइड बॉल। और अतिरिक्त रनों के साथ ये स्कोर आगे बढ़ता है 20-19। 19 पे स्कोर। ये देखिए इस बार देखा जाए, ओह 1+1। अंपायर का सिग्नल देखिए, लेग बाई के रूप में रन है, और इस 2 रनों के साथ स्कोर जाता है 21। आखिरी 2 गेंदें शेष इस ओवर की, 3 ओवर का मुकाबला है। सेकंड राउंड का फर्स्ट मैच कलम्बोली टीम ने जीता। अमित गेंद बॉडी के ऊपर टकरा गई जरूर है, लेकिन सिंगल मिलेगा। स्कोर 22 के घर में 22। कोई हानि कोई नुकसान नहीं है, बगैर नुकसान से काम चल रहा है। लेकिन आखिरी गेंद शेष इस दूसरे ओवर की। करण मडवी व्यक्तिगत देख सकते हैं तो मुझे लगता है कि यहाँ 13 पे खेल रही, लेकिन अंतिम बॉल के ऊपर उन्होंने छक्का लगा दिया था पहले बॉलर के ऊपर। लेकिन इस बार क्या करेंगे? 4 ओवर की समाप्ति, और इसी के साथ हम देख सकते हैं तो ये ओवर हुआ खत्म। रन बन चुके हैं 22। कोई विकेट अभी तक गाउदी गाउटान का गिरा नहीं है, लेकिन आखिरी 6 गेंदे को फेंकने के लिए विशाल जीतेकर जी किसी को इस्तेमाल करेंगे। तेजस जी मात्रे साहब दोनों चर्चा जरूर करेंगे। लगता है किरण पवार के पास जिम्मेदारी दे रहे हैं, क्या विशाल जीतेकर जी गेंदबाजी कर रहे हैं। दोन षटकानंतर गावदे गावठाण संघाची धावसंख्या ती 22 बिनबाद 22। किरण पवार बॉलिंग ट्रैक के ऊपर। आखिरी 6 गेंदें। किरण पवार बॉलिंग ट्रैक के ऊपर तैयार है। आखिरी ये पारी का ओवर है, डेथ ओवर।
हनामारी का ओवर है, देखना पड़ेगा इस ओवर में कितने रन आते हैं। इस ओवर में ज्यादा रन बनना ही चाहिए क्योंकि अंतिम ओवर है। और गुड बॉल, इस बार अमित नाइक का बल्ला नहीं चल रहा है। पिछले मैच में जिन्होंने 51 रनों की तूफानी पारी खेल थी, 6 छक्के ठोक दिए थे। 22 पवार टू नाइक, और ये हुक जरूर किया है लेकिन क्या होगा। संकेत गेंद को फील्ड करने का मौका खतरा बन सकता है क्या, और मिलेंगे 2। और स्कोर मेरे हिसाब से आगे जाएगा क्या, फैसला करेंगे अंपायर सत्यन जी काकड़े। और आखिरी मेरे हिसाब से गेंद शेष है। चौबीस और आखिरी 4 बॉल शेष। शॉट ऑफ लेन है, कवर पॉइंट के ऊपर देखिए दमदार छक्का, बाप रे बाप, जेसीबी वाला उन्होंने जेसीबी बंद की और छक्का देखा, वाह। और स्कोर 30। आखिरी 3 बॉल शेष किरण पवार की। अमित नाइक के बल्ले से यह पहला छक्का आया। 30 रन बोर्ड के ऊपर, चौथी बॉल इस बार किरण पवार की अमित नाइक के लिए। सिंगल मिलेगा। 30 और 1 31, और आखिरी 2 बॉल। ये 5वीं बॉल, छठी बॉल कैसी होगी, कितने रन आएंगे, गाउटान का स्कोर कितना होगा। एक बार फिर से बारिश जोर से आने की संभावना। पांचवी बॉल पवार की, शॉट यार, शॉट यार, शॉट, गुड शॉट, इट्स अ यूज माइटी सिक्सर, खतरनाक, खड़े खड़े ठोक दिया, उठाया गेंद को। इस बार पवार की गेंद और पीस थी और इससे खेल दिया। इस बार देखा लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच से 6 31 और 6 हो चुका है 37 37। अंतिम बॉल, शेवटचा चेंडू। शंभर टक्के त्यांचा काय आपण ठेवू शकत नाही। हा, चालतो, टायमाला माणसाला भूक भागली हे महत्वाचं आहे। शॉट है, 4 रन और बाउंड्री के साथ इस बार देखा जाए किरण पवार महंगा हुआ। इस ओवर में मुझे लग रहा है कि रन ज्यादा आ चुके हैं। नयन भगत का ओवर अच्छा साबित हुआ। पहले ओवर में 11 आए, दूसरे ओवर में भी 11 आए, लेकिन ये पवार के इस ओवर में हम देख सकते हैं तो मेरे हिसाब से 19 रन आए। तो टोटल रन बन चुका गांव गांवठान का टोटल स्कोर बोर्ड के ऊपर 41, और जीतने के लिए आदर्श पनवेल टीम को 18 बॉल और 42 यानी कि 42 रनों की जरूरत है। ये 42 रन इकट्ठा करना है आदर्श पनवेल टीम को। दिग्गजों से भरी हुई ये टीम है, कौन सा क्रमांक डल नहीं है, मजबूत है सभी, लेकिन देखना पड़ेगा गांवठान टीम भी उतनी मजबूत स्थिति की टीम है। क्रिकेट में कुछ भी हो सकता है, अनिश्चितताओं का खेल है।
गारंटी नहीं है, लेकिन ये 42 का पीछा कैसा होगा। मैच गावदी गावठान जीतेगा, आदर्श पनवेल गावदी गावठान, इसका फैसला आने वाला वक्त बताएगा। आसमान खाली है, लेकिन 4:17 घड़ी के अंदर हो चुके हैं। 42 का पीछा करना है, तो अब आदर्श पनवेल की होगी बल्लेबाजी और गावदी गावठान की होगी गेंदबाजी। ये समर्थकडू कृपया कुठं असाल तर आपण इकडे या। समर्थकडू आपल्याकडे चावी आहे ना? समर्थकडू फोन करा। चला, आणि इथं आता विजयासाठी 18 चेंडू आणि 42 धावांची गरज आदर्श पनवेलची असेल फलंदाजी, गावदी गावठाणची असेल इथं मात्र गोलंदाजी, आणि कमेंट्री बॉक्समध्ये दीपक सर यांची असेल जुबानी। कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा अगदी या मॅचची मजा। परंतु पंचांना विनंती आहे, रेनकोट काढलात तर बरं होईल। 42 सपाट लाग। हालो 42 धावा करायच्या त्या मॅच मध्ये। गावदेवी गावठाण आणि आदर्श पनवेल 3 गोलंदाज आपण पाहिले। प्रसन्न आणि नयन भगतनं 11 धावा दिल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये किरण पवारच्या 19 आल्या आणि धावा झाल्या त्या 41। 14ची सरासरी आहे, परंतु 14ची सरासरी मोठी नाहीये, परंतु मुसळधार पावसाला सुरुवात झाली हे फार मोठे आहे। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होईल। मागच्या वेळी सुद्धा आदर्श ट्रॉफी मध्ये हे 2 संघ आमने सामने आले होते आणि गावदेवी गावठाण संघानं पराभूत केलं होतं त्या आदर्श स्पोर्ट्स पनवेलला। चला बॅट्समन पाठवा प्लीज, चला आदर्श पनवेल बॅटर पाठवा। कोवाडी गावचे दिग्गज खेळाडू महेश आगलावे यांच्या ठिकाणी आगमन झाले, आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट गुणसंख्या लेखक चांगले अपडेटर सुधीर आगलावे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले। त्यांचं सहर्ष स्वागत आहे। 27 आणि 28 रोजी दापोली येथे ग्रामीण स्पर्धा आहे, तर 27 तारखेला 10चा लॉट्स आहे आणि ग्रामीणचा लॉट्स आहे। 2 संघ कमी आहेत। 27 जुलै रोजी 10चा लॉट्स आहे, 27 आणि 28 10 आणि 10 20 टीम्स खेळणार आहेत त्या स्पर्धेमध्ये। तर 27 तारखेला 2 संघ कमी आहेत, तर जर कोणत्या संघाला रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल, फुल ग्राउंड आहे, मैदान खूप सुंदर आहे, तर आपण जर्मन दापोली संघाशी संपर्क करू शकता। जाऊया मॅच कडे। गोलंदाज तयार, कृतज्ञ मडवी पहिला चेंडू घेऊन किरण पवार साठी 1 धाव येते। लेग बाईटचा इशारा पंचांचा आलाय। सुरुवात झाली, अकाउंट ओपन झाले 1 धावेनं। 2 बंधूंची जोडी मैदानामध्ये आहे। दुसऱ्या बाजूला आता मात्र अक्षय पवार आलाय, मोठ्या अपेक्षा आहेत। यावेळेस प्रॉपर कनेक्शन झालं नाही, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे चेंडू सरकलाय, 1 धाव मिळते। हा टास्क आहे खरं तर आदर्श पनवेल टीमसाठी, मुसळधार पाऊस
आणि पावसामध्ये बॅटिंग करणं थोडंसं कठीण होतं, सोपं नाहीये. गोलंदाजांना थोडा ॲडव्हान्टेज मिळतो. चेंडू बऱ्याच वेळेला उसळतात, बाउन्स पाहायला मिळतो आपल्याला खेळपट्टीमध्ये, वेगानं येतो चेंडू, स्पीड होतो. उंचावरून हा फटका जास्त उंच गेलाय. संधी आहे त्या ठिकाणी. अमित नाईकाला झेल सोडलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. आणखीन एक संधी होती किरण मडवीकडे, यष्टीरक्षकाकडे. कॅरी करता आला नाहीये, पकडता आला नाही, अन्यथा किरण पवार अर्ध्या पिचवर होता. कशा बशा का होईना या 2 धावा मात्र पूर्ण झाल्यात आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 4 या आकड्यावर. 4 रन्स ऑन बोर्ड. जीवनदान 2 वेळा मिळालं या चेंडूवर किरण पवारला. किरण पवार महत्वाचा खेळाडू आहे आणि 42चं टार्गेट पूर्ण करायचं असेल तर किरणला अपेक्षेनुसार बॅटिंग करावी लागेल. कृतज्ञचा हा बॉल पाठवलाय हवाई सफर करण्यासाठी. डीप स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या वरतून हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. झेल सोडला, रनआउट सोडलं आणि पुढच्या चेंडूवर मात्र पवारचा वॉर. षटकारानं टोटल मात्र जाऊन पोहोचला आदर्श स्पोर्ट्स क्लबची 10 वर. 10 ऑन बोर्ड. 42चं टार्गेट आहे. 35 धावा अजूनही दूर आहे. हलकसा मी तर म्हणेन पाऊस थोडासा थांबलाय, अजूनही रिपरिप चालू आहे, परंतु थोडा कमी झालाय. यावेळेचा हा चेंडू निर्धाव निघून गेलाय. डॉट बॉल. चला, कॉमेंट्री बॉक्स समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं बाजूला व्हा. यावेळेचा हा चेंडू पाहूया. फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी जरूर अपील पाहायला मिळते आणि अपील स्वीकारले त्या ठिकाणी अंपायर्सनी. यस, शांतता बाळगा. चला, ग्राउंड अंपायर्स, तुमचा निर्णय महत्वाचा आहे. तुमचा दोघांचं डिसिजन काय आहे या सीन मध्ये? चला, गावदेवी गावठाण संघ, आपण थोडी शांतता बाळगा. जे काही असेल ते योग्य असेल, जे काही येईल ते योग्य येईल आणि योग्य निर्णय येणं फार गरजेचं आहे. हे महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये.
चला बी कूल गावदेवी गावठाण टीम. पंचांचा निर्णय काय आमच्यापर्यंत कळवा. शांतता बाळगा, बाकी काही नाहीये. स्पोर्टिंगली घ्या. यस अंपायर आमच्यापर्यंत कळवा काय जो काही निर्णय आहे. 2 धावा आहेत. चला चेक केलं गेलं. खरं तर 24 लाईव्ह इव्हेंटचे कॅमेरामनचं सुद्धा आपण कौतुक करूया. सुरुवातीला बाद ठरवलं होतं परंतु दोन्ही पंच एकत्रित आले आणि लाईव्ह यासाठीच असतं. लाईव्ह फक्त प्रेक्षकांना बघण्यासाठी नाही तर बऱ्याच वेळेला जर डिसिजन थोडंसं संशयास्पद असेल तर त्यावेळी त्याची पडताळणी करणं सुद्धा गरजेचं असतं आणि तेच केलं अंपायर्सनी. आणि कधी कधी एखादा डिसिजन एखाद्याच्या विरोधामध्ये जाऊ शकतो परंतु फेअर डिसिजन येणं फार गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळेला खरं तर किरण पवार त्या ठिकाणी होता. त्या बादचा रिझल्ट काय लागेल हे कोणालाच माहिती नाहीये परंतु बऱ्याच वेळेला आम्ही जेव्हा बघतो किरण पवार बाद असला तर स्वतःहून सुद्धा बाहेर निघताना आम्ही अनेक वेळेला पाहिलंय. तर हे सुद्धा आम्ही बऱ्याचशा स्पर्धांमध्ये बऱ्याचशा मॅचमध्ये जरूर गावदेवी गावठाण संघाची मी समजू शकतो तुमच्याशी सहमत थोडीसा असेल परंतु फेअर काय आहे हे फार महत्वाचं आहे. आणि तो योग्य निर्णय जो होता तो नॉट आउटच होता कारण इकडे सगळ्यांनी बघितलं स्क्रीनवर सुद्धा. त्यामुळे गावदेवी गावठाण संघ तुमचे सुद्धा आम्ही आभार मानतोय. खेळ पुन्हा एकदा पूर्वपदावर. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 12. आडबा बॅटनं यावेळेस मात्र समोरच्या दिशेला वेगवान स्ट्रोक. अक्षय पवारच्या बॅटमधून वाईड स्लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर एक खणखणीत असा चौकार. या 4 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 16 या आकड्यावर. 26 धावा अजूनही दूर आहे 11 बॉल मध्ये. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो मान फ्रॉम टाकीगाव चैतन्य. या बॅचा हा चेंडू सोडून दिलाय. ऑफस्टोनच्या बराचसा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 या आकड्यावर. 17 ऑन बोर्ड. चैतन्याचा हा बॉल अपरकट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पुनश्च एकदा व्हाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त रन. 18 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. स्कोर आत्ताच्या घडीला आपण पाहिलं तर आदर्श पनवेल संघाचा चांगला आहे. नेक टू नेक फाईट तुम्हाला पाहायला मिळेल कदाचित शेवटच्या बॉल पर्यंत. आपटला होता चैतन्य. इकडे वारंवार तेच करतोय. अनदर बाउन्स. इकडे वॉर्न करत असताना चैतन्यासाठी अजून एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये. 19 वर स्कोर जाऊन पोहोचलाय आदर्श पनवेलचा. 42 धावांचं टार्गेट आहे. 2 पारंपरिक प्रतिद्वंद्वी आपण म्हणतो ना प्रतिस्पर्धी. नेहमीच खरं तर तालुकानिहाय स्पर्धा असली की हे 2 संघांमध्ये कुठेतरी सामना होतोच. पहिल्या राऊंडला, दुसऱ्या राऊंडला, कधी क्वार्टर फायनल मध्ये, कधी सेमी फायनल मध्ये. बऱ्याच वेळेला खरं तर गावदेवी गावठाण संघ भारी पडतो आणि हे चित्र सुद्धा बऱ्याच वेळेला पाहायला मिळालंय. परंतु आदर्श पनवेल संघ सुद्धा खूप वेळेला जिंकला या संघाच्या विरोधात. ओ यावेळेस स्टॅप केले बॉलला. समोरच्या दिशेमध्ये मिडॉनकडून लॉंग ऑन कडे जात असताना ओ झोपून थ्रो त्या ठिकाणी करण्यात आलाय. ओ अक्षयला मागे फिरवलं पुन्हा एकदा केपीनं. एक धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 20 या आकड्यावर. 20 ऑन बोर्ड. गरज आहे अजूनही 10 चेंडू आणि 22 धावांची. 22 रिक्वायर्ड नाव. रिमेनिंग 10 असं समीकरण आहे. पाऊस थोडासा कमी झालाय. फॉग आपण पाहतोय. अगदी धुकं सुद्धा आहे. सकाळपासून मुसळधार. कालही मुसळधार. उद्या सुद्धा रायगडमध्ये मुसळधार आहे. हुक करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॉल डिक्लेअर्ड झोन कडे. एकच धाव. अशा धावा जर आल्या डिक्लेअर्ड झोन कडे हे कठीण होतं फलंदाजांसाठी. डिक्लेअर्ड झोन कडे जेवढ्या धावा गावदेवी गावठाण संघ देईल ना तेवढं कठीण होऊ शकेल आदर्श स्पोर्ट्स साठी. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. अक्षय ठोकतोय.
ऑन साइडला पाहूया क्षेत्ररक्षक डीप मध्ये हा झेल सोडलाय. त्या ठिकाणी नॉट एक्सपेक्टेड ॲट दिस मोमेंट. खरं तर एक चांगला फलंदाज बाद झाला असता आणि इतकाही कठीण नव्हता. परेशला झेल घ्यायला हवा होता. इकडे जीवनदान आतापर्यंत दोघांनाही जीवनदान मिळालेत. किरण पवारला 2 वेळा, अक्षय पवारला एकदा. आता मात्र येणारे 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. निदान एखादा मोठा फटका या 2 बॉल मध्ये आला तर शेवटच्या षटकामध्ये आव्हान थोडंसं आटोक्यामध्ये राहील. यावेळेचा हा चेंडू पहा विकेटच्या आसपासच घरंगळत राहिला. एक जाव किरण पवारला थोडंसं थांबवलंय चैतन्यनं. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 धावांची आवश्यकता. चांगलं कमबॅक केलं. सुरुवातीला वाईट बॉल्स टाकले चैतन्यनं, परंतु तदनंतर मात्र फार सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक केलं आणि पुन्हा एकदा गावदेवी गावठाण थोडासा बलाढ्य स्थितीमध्ये, मजबूत स्थितीमध्ये खरं तर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय महत्वाचा चेंडू आहे. दबाव आहे गोलंदाजावर सुद्धा, दबाव आहे अक्षय पवारवर सुद्धा. 7 बॉल 19. षटकार आला तर 13 राहतील, चौकार आला तर 15 राहतील. यावेळचा चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 6 बॉल मध्ये आदर्श स्पोर्ट्सला जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये गावदेवी गावठाणच्या सुद्धा 22 होत्या. शेवटच्या षटकामध्ये किरण पवारच्या 19 आल्या होत्या. त्याच 19 धावा आता मात्र किरण पवारलाच काढाव्या लागतील. 6 बॉल 19चं समीकरण. पहिला चेंडू. यावेळेस मात्र किरण पवारचा वारंवार प्रयत्न होतोय, परंतु किरण पवार अपयशी राहिलेत. लेग बायचा इशारा. एकच धाव येते. हा सामना थोडासा कठीण झालाय आदर्श स्पोर्ट्स पनवेल टीम साठी. 5 चेंडूंचा खेळ बाकी. 18 धावांची गरज आहे. अक्षय पवार ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे चेंडू जात असताना एकच रन घेण्यात आले. मागचे काही चेंडू आपण पाहिले ना तर ते व्हाईट बॉल संपल्यानंतर तर सिंगलच येत राहिल्यात. एकही मोठा फटका चैतन्यने सुद्धा दिला नाही आणि या ओव्हर मध्ये सुद्धा फटका यावेळेस मात्र चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑफच्या बाहेर किरण पवारचा वार. कडक षटकार. लढतोय अजूनही मैदानामध्ये. आता मात्र येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 धावांची गरज आहे. 11 नीडेड नाव. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून फटका पाहायला मिळाला. सुंदर असा ड्राईव्ह. धाव फलकावर 31 धावा. शेवटच्या 3 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. 2 उत्तुंग फटके मारावे लागतील. किरण पवार मध्ये ती क्षमता जरूर आहे. आडव्या बॅटने ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नवीन पनवेल मधून हा चेंडू आणावा लागेल. किरण पवारचा आणखीन एक वार. बॉलला भिरकावून दिले सीमारेषा पार. 6 धावांकरता हा दमदार षटकार. टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. ती 37 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 2 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. 5 रन्स नीडेड. किरण पवारनं 19 धावा खर्च केल्या होत्या खरं तर.
आणि त्याच 19 धावांचं ओझं कुठेतरी आहे त्याच्या खांद्यावर, ती लायबिलिटी अजूनही कुठेतरी आहे. आणि या 2 षटकारांना पुन्हा एकदा मॅच मध्ये घुसलाय आदर्श स्पोर्ट्स पनवेल. गावदेवी गावठाण आणि आदर्श पनवेल 2 बलाढ्य संघ तालुकास्तरीय संघामधील. आणि या सामन्याचा निकाल आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय. शेवटचे 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगणार हे मात्र जवळजवळ शिक्कामोर्तब केलं किरण पवारनं. परंतु 5व्या चेंडूवर हे आव्हान मोडीत काढणार की शेवटच्या बॉल पर्यंत मात्र हा सामना जाईल, याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. सोहेल धार पवार पान फ्रॉम युएनडी उरणचा खेळाडू आहे. इकडे मात्र चांगली गोलंदाजी नेहमीच त्याची पाहायला मिळाले. परंतु आता समोर किरण पवार, तो सुद्धा चौताळलाय आणि त्याला सुद्धा कुठेतरी आदर्शला जिंकवायचा आहे. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. किरण पवार ठोकतोय. मॅच फिनिश. 19 दिल्या, 19 काढल्या सुद्धा. सामना जिंकलाय आदर्श स्पोर्ट्स क्लब पनवेल. जल्लोष पाहायला मिळतोय. बलाढ्य गावदेवी गावठाण संघाला नमवलंय. आदर्श पनवेल संघानं सलग 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकत सावळ्याचा किरण पवार चमकलाय. 11 बॉल मध्ये 30 धावांची बहारदार खेळी पाहायला मिळाली. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किरण पवार ठरतोय. सुपर्ब शो. वॉल प्लेड आदर्श स्पोर्ट्स पनवेल. हार्ड लक टीम गावदेवी गावठाण. 19 धावा शेवटच्या षटकामध्ये मात्र 5 बॉल मध्ये निघाल्या. 1 चेंडू राखत आदर्श पनवेलला हा चित्त थरारक सामना जिंकला. आता कुठेतरी हास्य असेल ते आदर्श पनवेल संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर. मॅन ऑफ द मॅच किरण पवार. थँक्यू सो मच सुधीर आगलावे ज्यांची आम्हाला मदत झाली.